नवऱ्याची आणि माझी नेहमी खूप भांडणं व्हायची. पहिल्यांदा 13 वर्षात पहिल्यांदा आता आम्ही एकमेकांना सोडून राहिलो. आज 2 दिवस झालं माझे मिस्टर गेलेले आहेत गावाला. तर कधी सवय नव्हती त्यांना मला सोडून राहायची, की मला त्यांना सोडून राहायची. असं आम्ही रोज कितीही भांडू, काहीही होऊ, पण आम्ही एकमेकाला सोडून कधीच गेलो नाही आणि ते आम्हाला पटत पण नाहीये. आमचं लव्ह मॅरेज आहे. लव्ह मॅरेज हे आम्हाला खूप सक्सेस करून दाखवायचं त्यासाठी आमच्या दोघांमध्ये भांडणं झालेली. आम्ही तिसऱ्यामध्ये कधी काढली पण नाहीत आणि म्हणजे 13 वर्षात आम्ही कधीच सेपरेट राहिलो नाही. खूप वाईट वाटतंय आणि ती वेळ आली आज आमच्यावर कारण त्यांचे चुलते आहेत ते एक्सपायर झाले आणि त्यांना ते अचानक गावाला जावं लागलं. म्हणून ते गावाला गेले आम्हाला सोडून. तर मायराला घेऊन मला हे सगळं ॲडजस्ट होत नव्हतं. तरी त्यांनी मला सांगितलं, की "मी असताना तुला माझी किंमत नव्हती. आता बघ मी गावाला चाललोय. आता बघू तू कशी करते." तर शॉप पण, घर पण, मायराला पण सांभाळणं खूप कठीण होतं. तरी पण मी प्रयत्न करत होते. काल मी थोडा वेळ दुकान उघडलं. सकाळी 11:00ला दुकान उघडलं आणि 2:00ला परत बंद केलं. एकही कस्टमर झालं नाहीये, पण म्हटलं दुकान तर उघडलंच पाहिजे. 4 वाजता उघडणार होते, पण 4 वाजता परत उघडणार, परत मायरा खूप किरकिर करणार. परत माझ्या शॉपचं लॉक आहे ते तुटलेलं आहे. ते शॉप काचेला लॉक लावून घरी येता येत नाही. पूर्ण शटरच बंद करावं लागतं आणि ते शटर खूप हेवी आहे. मला सारखं उचल-ठेव करता येत नाहीये. त्यासाठी मग मी उघडलंच नाहीये. रात्री मग खिचडीच केली होती. मायराला खिचडी केली होती. त्यात थोडीशी एक्स्ट्रा टाकली होती आणि तीच मी पण खाल्ली. एकटी असल्यावर काय स्वयंपाक करायचा, काय नाही. मॅगी खा, पोहे खा, चहा बिस्किट खा, ह्याच्यावरच मी दिवस काढते. नवरा असल्यावर प्रॉपर स्वयंपाक पण बनवावा लागत होता आणि मला पण पोटभर खायला भेटत होतं. पण खरी किंमत आत्ता कळायला लागली मला माझा नवरा गावाला गेल्यानंतर. पोरीला पण सांभाळलं. पोरीला बघून कधीच मी एवढं काम केलं नाहीये आणि कधी स्वयंपाक केला नाही. तर हे बाकीची कामं तर लई लांब. मी त्यांना म्हणायचे, की "पहिलं हिला घ्या, तर मी काम करीन, नाहीतर मग बाहेरनं आणून द्यायला लावायची नाश्ता." पण आता आणून द्यायला सुद्धा कोणी नाही आणि मी सुद्धा जाऊ शकत नाही कारण मायराला सोडून मी कुठे जाणार? त्यासाठी मला घरातच तिला बघत सगळं काम करावं लागतं. सकाळी म्हणजे मी उशिराच उठले, 11 वाजता उठले. रात्री मायरा 2 वाजता झोपली. 2 वाजेपर्यंत ती झोपली नाहीये. मग तिला ती ती जागी असताना मला झोपणं म्हणजे खूप पॉसिबल होतं कारण बेडवरती झोपते आणि ती रांगते त्यासाठी मग खाली पडायची भीती वाटते. त्यासाठी जोपर्यंत ती झोपत नाही तोपर्यंत मी पण टाईमपास करते आणि तिला झोपवायचा प्रयत्न करते. मला तर खूप झोप येते, पण तरी पण जागावं लागतं. आत्ता सगळी किंमत कळायला लागली नवरा गेल्यानंतर. असं मायरा जर नाही झोपली रात्री जर मी त्यांच्यावर राग-राग करायची, त्यांच्यासोबत किरकिर करायची आणि मायराला त्यांच्याकडे देऊन मी आरामशीर झोपायची. पण आता कोणाकडे देणार? त्यांच्याशिवाय आणि माझ्याशिवाय घरात कोणीच नसतं. मला सासू-सासरे नाही आहेत. नणंद वगैरे दीर-भावजे कोणीच नाहीये मला. नणंद आहे एक, तिचं लग्न झालेलं आहे. पण घरात आम्ही दोघंच राहतो. मी, माझा नवरा आणि मायरा. पण ते पण आता गेलेले आहेत. त्यासाठी सगळं काही करावं लागतं. सकाळी उठले पहिले तर म्हणलं घर खूप घाण झालं होतं. पहिलं तर म्हणलं झाडू-पोछा करावं. झाडू-पोछा करताना मायरा खूप मध्ये-मध्ये करत होते. तिला उचलून इथं ठेवून तिथं ठेव असं करत परत ती रांगत जायची. परत फरशी खराब व्हायची म्हणून तिला मी कडेवरतीच घेतलं आणि कडेवरती घेऊन मी झाडू-पोछा करत होते. तुम्ही पाहू शकता छान असं मी सगळं घर वगैरे क्लीन केलं. घर क्लीन केल्यानंतर मग मायराला पण अंघोळ घातली आणि मी पण अंघोळ केली कारण सोबतच अंघोळ केली. कारण मी मायराला अंघोळ घालून मायराला कोणाजवळ ठेवणार? त्यासाठी तिला टपात बसवली अंघोळ घालून पाण्यामध्ये आणि मी पण लगेचच बाथरूममध्ये अंघोळ करून घेतली. दोघींनी छान अशी अंघोळ केली आणि चहा बिस्किटाचा नाश्ता केला. नाश्ता केल्यानंतर आम्हाला जायचं होतं शॉपवरती. शॉपवरती जाऊन मला हे सगळे व्हिडिओ क्लिक करता आले नाहीयेत कारण मायराला पण घ्यायचं आणि व्हिडिओ पण क्लिक करायचं खूप अवघड जातं. खरी किंमत तर माणसाची माणूस गेल्यावरच कळतं बरं का. हे आत्ता मला अनुभवायला आलंय. 13 वर्षात मला असं माझे एवढे कधीच हाल झाले नव्हते. तेवढे हाल होत आहेत. काल तर मला दिवसभर जेवणसुद्धा नव्हतं आणि आज पण तेच हाल आहेत. चहा, बिस्किट आणि पोहे याच्यावरती कुठं पोट भरत असतं का? तरी पण मला हे सगळं करावं लागतं कारण मायरा अजिबात सुद्धा राहत नाहीये आणि मला सारखी बाहेर खायची सवय आहे. पण एडिटिंग करताना पण मायरा खूप त्रास देते. म्हटलं चला आजच्यासाठी एवढंच आणि जसे व्हिडिओ क्लिक होतील तर जेवढे व्हिडिओ मला बनवता येतील तेवढेच मी बनवते. तर असा होता माझा आजचा व्हिडिओ. तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा आणि हां, आमच्या मायरा फॅशन स्टुडिओ या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा कारण ह्या चॅनलवरती आम्ही साड्यांचे आणि ड्रेस कुर्तीचे व्हिडिओ टाकत असतो. चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू.